लग्नाचा वेळी बागेत एक सुंदर सजवलेल्या मंडपात एक मुलगी हुंदका देत रडत होती. जवळ बसलेल्या मुलाला काही फरक पडत नव्हता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. जवळ उभे असलेले काही लोक त्याला लग्न करण्यापासून अडवण्याचे प्रयत्न करत होते. आमच्या मुलीची काही चूक नाही असे म्हणत होते, पण तिथे कोणीही त्यांचे तळमळ ऐकायला तयार नव्हते. मुलगी शांतपणे आव्हाप होऊन बसली होती. तिला काय करावे हे कळत नव्हते. लग्न थांबवण्यासाठी तिच्यावर ओरडणारे तेच लोक दुसरे तिसरे कोणी नसून मुलीचे आई बाबा होते, जे मोठ्याने रडत होते आणि विनवणी करत होते. आमची मुलगी निर्दोष आहे, तिने काहीही केलेले नाही. पण त्यांचे ओरडणे कोणीही ऐकू शकत नव्हते. थोड्या वेळाने पंडितजीने लग्न संपल्याचे जाहीर केले. बिचारी म्हातारी आई ती तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहत होती. मुलगी आश्चर्यचकित होऊन मंडपात बसली होती. तिला समजत नव्हते की एका दिवसात तिच्यासोबत काय घडले. एका दिवसातच तिचे जग उद्ध्वस्त झाले होते. तेवढ्यात लग्न पाहणारे मुलाचे आजोबा पुढे आले आणि मुलाला त्यांच्या सुनेला गाडीत घेऊन जाण्यास सांगितले. तिचे आई वडील मुलीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच मुलाने मुलीचा हात धरला, तिला गाडीपर्यंत नेले आणि त्यात ढकलून बसवले. मुलगा गाडीत चढताच गाडी पुढे सरकली आणि काही वेळातच सर्वत्र शांतता पसरली. गाडीत बसलेली मुलगी फक्त रडत होती. 3 तासानंतर गाडी एका भव्य घरासमोर थांबली. गाडीतून उतरल्यानंतर त्या मुलाने एकदाही मुलीकडे पाहिले नाही. मुलीने देखील त्याच्याकडे एकदाही पाहिले नाही. तीही हळूहळू गाडीतून मुलगा ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने उतरले आणि पुढे पाहत राहिले. मुलगा 2 पावले देखील पुढे गेला नव्हता तेव्हा एका जोरदार आवाजाने त्याला थांबवले. शौर्य, तिथेच थांब. तुला तुझ्या बायकोसोबत घरात प्रवेश करायचा आहे. हो, हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या कथेचा नायक शौर्य सूर्यवंशी आहे. शौर्यने त्याचे आजोबा बलराम सूर्यवंशी यांच्याकडे राग आणि द्वेष भरलेल्या भावनेने पाहत म्हणाला, आजोबा, तू म्हणालास तिच्याशी लग्न कर. मी तुला एक शब्दही विचारला नाही की कुणासोबत लग्न करायचं आहे. पण तू ज्या मुलीबद्दल सांगितलं तिचं काय झालं? आजोबा, खरं तर ती या मुलीमुळे लग्न मंडपातून पळून गेली. मला वाटत होतं की जर तू माझ्यासाठी मुलगी शोधत असशील तर ती सुशिक्षित आणि मॉडर्न असेल, पण तू मला या मूर्ख मुलीसोबत लग्न बंधनात अडकवलंस. मला हे लग्न मान्य नाही आजोबा. सगळ्यांना तुम्हाला माहित आहे मला लग्न करायचं नव्हतं, कारण मला मिताली आवडते. तर विसरून जा की मी या मुलीसोबत घरात प्रवेश करणार आहे. आता माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस. आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी माझी बायको म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये. शौर्य असं बोलतात जवळ उभी असलेली मुलगी पूर्णपणे तुटली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अरे देवा, माझ्या आयुष्यात तू काय खेळ खेळला आहेस? तू मला कुठे आणून अडकवले? असे म्हणत शौर्य आत गेला. रागाने त्याचं शेरवानीची सर्व बटणे एकाच वेळी तोडत तो आत जात होता. बलराम मुलीजवळ येऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, आम्हाला माहित नाही काय बरोबर आहे की चूक आहे. बाळा, आम्हाला फक्त एवढेच माहित आहे की आज जे काही घडले ते घडायला नको होते. पण आता हे देखील खरं आहे की तू आमची शौर्यची बायको. हे सर्व समजण्यासाठी त्याला काही दिवस लागतील, पण लवकरच तो शांत होईल. तो रागीट आहे, पण त्याचे मन खूप दयाळू आहे. बलराम असं म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवले आणि तिला उंबरठ्याजवळ घेऊन गेले. त्यांच्या शेजारी उभा राहून शौर्याचे वडील आलोक सूर्यवंशी नेही मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. आत हॉलमध्ये शौर्य जेव्हा तो हॉलमध्ये पोचला तेव्हा त्याला गुडघ्यांवर ड्रेस घातलेली एक मुलगी जवळच बसलेल्या एका 45 वर्षीय बाईसमोर रडत असल्याचे दिसले. ती मुलगी ओरडली, मला सांग अलका आंटी, तू माझ्याशी असे का केलेस? तुला माहित होते की मी शौर्यावर किती प्रेम करते, तरीही तू माझे लग्न त्याच्यासोबत का केले नाहीस? मी काय काय स्वप्न पाहिले होते शौर्यासोबत लग्न करण्यासाठी, पण तुम्ही माझ्या स्वप्नांवर पाणी पेरले. असं म्हणत ती खूप मोठ्याने रडू लागली.
तिथेच हॉलमध्ये दुसऱ्या बाजूला असलेल्या सोफ्यावर बसलेले काही लोक मुलीचे नाटक पाहत स्वतःशीच बडबडत होते. कोणीही बोलण्याची हिंमत करत नव्हते, म्हणून सगळे शांत होते. जेव्हा सौर्यने मुलीचा आवाज ऐकला तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले आणि मितालीला स्वतःकडे बोलावले आणि जवळ बसलेल्या सर्वांनी शौर्याचा आवाज ऐकला. शौर्य पुढे आला आणि मुलीला मिठी मारली आणि तिला मिठी मारताना तो म्हणाला, काळजी करू नकोस मिताली, मी तुझ्याशी लग्न करेन. हे लग्न झालेले आहे, पण मी मान्य करत नाही. लवकरच मी त्या मुलीला घटस्फोट देईन आणि तुझ्याशी लग्न करेन. घटस्फोटाची बातमी ऐकून घरात येणाऱ्या आलोक आणि बलराम चिडले. तेवढ्यात आलोक कठोर आवाजात शौर्याकडे पाहून म्हणाला, खबरदार, पुन्हा असे काही पुन्हा तुझ्या तोंडून आले तर माझ्या एवढे वाईट कोणी नसणार. पण बाबा, मी माझ्या तोंडावर कंट्रोल ठेवले आहे. जर मी तुम्हाला काही असभ्य बोलू नये असे वाटत असेल तर सरळ भाषेत सांगतो, प्लीज तुमच्या तोंडालाही कंट्रोल करून ठेवा. शौर्याचा आवाज ऐकून आलोक शौर्यावर खूप रागवले, पण त्या क्षणी ते काही करू शकले नाही, म्हणून त्याने स्वतःला शांत केले. बलराम त्यांच्या नाचसुनेसोबत उभे होते आणि त्यांच्या घरात सुरू असलेल्या गोंधळामुळे ते खूप अस्वस्थ झाले. त्यांचे हृदय अतिरेकरित्या धडधडू लागले. त्याने त्यांच्या हृदयावर हात ठेवला. बलराम पडण्यापूर्वीच नवरी मुलगी त्यांना पकडले आणि तिच्या तोंडातून एक मोठा आवाज आला, आजोबा, काय झाले तुम्हाला? आलोक पाहून त्यांच्या वडिलांकडे धावत गेले. आलोक त्यांच्या वडिलांना पाठीमागे येऊन धरून अस्वस्थ आवाजात म्हणाला, बाबा, काय झाले तुम्हाला? चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आलोक सोबतच शौर्य धावत आला आणि आजोबांना धरले. शौर्यने जवळ उभा असलेल्या मुलीला ढकलले. मुलगी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकण्यापूर्वी किंवा पडण्यापूर्वीच नेहा धावत आली आणि तिला धरले. ती मुलगी घाबरलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होती. जिथे बलराम आलोकच्या मांडीवर बेशुद्ध पडले होते, तेवढ्या शौर्य त्यांना उचलून घेऊन हॉस्पिटलला निघून गेला. अलका बलरामकडे धावत आली आणि वरडत म्हणाली, मामांजी, तुम्हाला काय झाले? मला माहित होते मामांजी, या मुलीचा पायगुण चांगले नाही. पहा, ती येताच तिने आमच्या घरात महाभारतच रचला आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे. अलकाचे असे कठोर शब्द ऐकून मुलीच्या डोळ्यात आणखीनच अश्रू आले. ती दूर उभी राहून हे सर्व पाहत होती, पण तेवढ्यात आलोकचा थोडासा कडक आवाज अलकाच्या कानावर पडला. तो अलकाकडे रागाने पाहत म्हणाला, तोंडावर अलका, काही पण बोलू नकोस. आधी न विचार करता कुणालाही दोष देणे थांबव. समजले का? सोनेचे स्वागत कर. मी तिचे कधीही स्वागत करणार नाही. मी तिला माझी सून मानत नाही. मी तुम्हाला हे आधी सांगितले होते. जरी तिची बहीण तिच्या जागी असली तरीही मी तिला माझी सून मानणार नाही. मी तुम्हाला सांगितले होते की मिताली माझी सून असेल आणि दुसरे कोणीही नाही. पण तुम्ही सर्वांनी माझे ऐकले नाही. जर तुम्ही सर्वांनी आनंदाने सहमती दर्शवली असती तर आज आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. आलोक नेहाकडे पाहत म्हणाला, नेहा, मला तुला सांगण्याची गरज नाही असं वाटते. तुला काय करायचे आहे कळाले नव्ह का? नेहा आलोककडे खूप प्रेमाने आणि अभिमानाने पाहत होती. भाऊ, काळजी करू नका, मी स्वागत करते. नेहाने ताबडतोब देवघरातले आरतीचा ताट मागवले आणि मुलीचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि तांदूळ भरून एक मापटं उंबरठ्यावर ठेवले. मापटं उंबरठ्यावर खाली पडला, कारण नवरी मुलीने मापटं ओलांडलाच नव्हता. तेव्हा नेहा आणि नवरी मुलीने तिच्याकडे पाहिले तेव्हा ती मिताली होती. मिताली आली होती आणि तिने तिच्या पायाने तांदळाने भरलेले माप ओलांडून गेली. आंटी, जेव्हा ह्या घरातील सदस्याने ह्या मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे, मग तुम्ही हा विधी का करत आहात? तर तसा पाहायला गेलं तर मी ह्या घराची सून आहे, कारण लवकरच मी ह्या घराची सून होणार आहे. कारण आता शौर्य सांगून गेला आहे त्याची बायको फक्त मीच असेल. मग त्याच्या मते हा विधी देखील मीच करायला हवा ना? मग माझ्या जागी ही अडाणी मूर्ख मुलगी का? असं म्हणत मितालीने मुलीला ढकललं,
पण ह्यावेळी तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ती जमिनीवर पडली. पडताच तिच्या हातातील बांगड्या तुटल्या आणि हाताला टोचल्या आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा दिसल्या. पण तिने तिच्या तोंडून एकही शब्द बोलला नाही. जवळ उभी असलेली अलका आनंदाने हसत होती, कारण नेहाला स्वागत कर म्हणून सांगितल्यानंतर आलोक बलराम यांच्या मागे गेला होता. त्यामुळे घरात काय चाललंय ते आलोकला कसं कळणार. तेवढ्यात नेहाने मितालीकडे थोड्या रागाने पाहिले आणि म्हणाले, मिताली, मला माहित नाही शौर्य तुला काय म्हणाला किंवा दीदी तुला काय म्हणाले. मी भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझे कर्तव्य पार पाडत आहे, म्हणून पुन्हा माझ्या समोर येऊ नकोस. मग अलका नेहाकडे अत्यंत रागाने पाहत होती. नेहा, तू काय म्हणत आहेस? दीदी, जे बरोबर आहे तेच मी बोलत आहे. काहीही असो, पण ह्या मुलीचे लग्न आमच्या शौर्यशी झाले आहे, मितालीचे नाही. म्हणून त्यानुसार गृहप्रवेश देखील फक्त तिचेच असावे. जेव्हा मामनजी भाऊसाहेब या मुलीला ह्या घराची सून मानतात, मग तुम्ही कोण आहात? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण तुम्ही सत्य बदलू शकत नाही. म्हणूनच मी भाऊसाहेब आणि मामनजीचा विरोधात जाऊ शकत नाही. आणि बाकीच्या गोष्टीबद्दल बोलायचे तर शौर्य घटस्फोटाबद्दल बोलेल तेव्हा आपण ते पाहू. शौर्य जेव्हा ह्या मुलीला घटस्फोट देईल आणि मितालीशी लग्न करेल, मग मी मितालीला ह्या घराची सून मानेन. म्हणून तिच्या मते ह्या घराची सून ही मुलगी सध्या इथे उभी आहे. ती कशीही असली तरी तिचे लग्न शौर्यशी झाले आहे. अलका खूप रागाने नेहाकडे पाहत म्हणाले, नेहा, हे सर्व मला सांगणारी तू कोण? माझ्या मुलाचे लग्न झाले आहे, माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, ह्यात कुणाचेही नुकसान झालेले नाही. जेव्हा तो ह्या लग्नाला मानत नसेल तेव्हा मी तिला ह्या घराची सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही. अलकाचे बोलणे ऐकून नेहाला खूप वाईट वाटले. दीदी, जर तो तुमचा मुलगा असेल तर आम्हालाही काहीतरी लागतो. नेहा, जर तो तुझ्यासाठी काहीतरी लागत असला तर तू असे वागले नसते. अलकाच्या बोलण्याने नेहा खूप दुखावली गेली. हे सर्व बोलून अलका निघून गेली आणि मितालीही तिच्यासोबत निघून गेली. जवळ उभी राहून ती मुलगी तिच्या नशिबाचा विचार करत होती. तिचे नशीब कुठे बदलले आहे याचा विचार करत होती. माझ्या आयुष्यात काय घडत आहे? तिने कधीही कल्पना केली नव्हती की तिच्या आयुष्यात असा क्षण येईल की तिला हे सर्व पाहावे लागेल. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये शौर्य बलराम आजोबांना घेऊन आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोक देखील आला होता. आलोक रागाने शौर्यकडे पाहत होता आणि शौर्य त्याच अवस्थेत होता. काही क्षणांनी बलराम यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर उभा राहताच शौर्य आणि आलोक डॉक्टरकडे धावत गेले आणि विचारले, डॉक्टर, माझे वडील कसे आहेत? डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना काहीतरी खूप मोठा धक्का बसला होता, म्हणून त्यांची परिस्थिती अशी झाली आहे. आलोकला हे चांगलेच माहीत होते. ही संपूर्ण स्थिती शौर्यमुळेच झाली आहे आणि आलोकला बरेच काही माहीत होते. बघा, आम्ही त्यांना औषधे दिली आहेत आणि त्यांच्यावर उपचार केले आहेत. जर तुम्हाला सर्वांना भविष्यात त्यांची तब्येत सुधारायची असेल तर त्यांना अशा कोणत्याही गोष्टीने धक्का बसू देऊ नका, नाहीतर त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका येईल आणि यावेळी आपण काहीही करू शकणार नाही. डॉक्टरांची सहमती दर्शवत आलोकने फक्त मान हलवले. डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. आलोक शौर्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, आज जे काही झाले आहे शौर्य, हे सर्व फक्त तुझ्यामुळे झाले आहे, नाहीतर बाबा ह्या स्थितीत नसत होते. शौर्य देखील आलोककडे रागाने पाहत म्हणाला, हे सर्व माझ्यामुळे झाले आहे? माझ्यामुळे नाही, हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. मी तुम्हाला माझं लग्न करायला सांगितलं होतं.
हे सगळं तुमच्या हट्टामुळे घडले. तुम्ही माझं लग्न त्या अडाणी अशिक्षित मुलीशी लावलं. जेव्हा लग्न मंडपातून नवरी पळून गेली त्यावेळी तुम्ही देखील तिथून निघून जायला हवं होतं. तुम्ही माझं लग्न त्या अशिक्षित मुलीशी लावलं. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? आणि बाबा, एकदा नाही तर 100 वेळा मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या आयुष्यात त्या मुलीला कधीही माझी पत्नी मानणार नाही. जर तुम्हाला तिला ठेवायचं असेल तर तिला ठेवा. तिला घरातली नोकर म्हणून ठेवा. तिला कसं ठेवायचं आहे तसं ठेवा. पण मी तिला माझ्या आयुष्यात कधीही येऊ देणार नाही. मी तिला माझी बायको म्हणून मान्य करणार नाही. मी लवकरच मितालीशी लग्न करणार आहे. मला मिताली आवडते आणि मी फक्त तिच्याशीच लग्न करेन आणि हा माझा निर्णय आहे. असे म्हणत शौर्य हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि त्याची गाडी घेऊन निघून गेला. तो रागाने खूप वेगाने गाडी चालवत होता. त्याचा राग क्षणोक्षणी वाढत होता. तो वारंवार स्टेअरिंग व्हीलरवर आदळत होता. काही वेळाने त्याची गाडी एका क्लब समोर थांबली. हा क्लब मुंबईमधील एक प्रसिद्ध क्लब होता आणि शौर्य हे मुंबई शहरातील एक प्रसिद्ध नाव होते. तो भारतातील सर्वोत्तम बिझनेस टायकॉन होता. त्याचा व्यवसाय शहराच्या कानाकोपऱ्यात पसरलेला होता. तो बिझनेस किंग म्हणूनही ओळखला जात होता. शौर्यचे वडील खूप चांगले उद्योगपती होते. यामुळे आलोक्याने त्यांचे पद सोडून शौर्यला दिले होते. शौर्यने हा व्यवसाय मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे पुढे नेला होता. हा व्यवसाय जसा जसा वाढत गेला तसा तसा शौर्याचा राग, द्वेष, अहंकार आणि इतर सर्व गोष्टी त्यात वाढल्या. तो केवळ रागिष्ट व्यक्ती नव्हता तर एक गर्विष्ठ व्यक्ती देखील होता, ज्याला फक्त त्याच्या पैशाची आणि त्याच्या वृत्तीची घमंड होता. शौर्यची आई अलका सूर्यवंशी शौर्यची सावत्र आई होती, परंतु शौर्यच्या आईच्या मृत्यूनंतर अलका त्याला वाढवले होते. आता ती त्याच्यावर दिखाव्यासाठी प्रेम करत होती की तिचे प्रेम खोटे होते. दुसरीकडे घरात अलका आणि मितालीमुळे नवरी मुलीचा गृहप्रवेश झाला नव्हता. पण मिताली आणि अलका गेल्यानंतर नेहा मुलीचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले होते. पण कुणाचेही आनंदाशिवाय स्वागताचा काय उपयोग? आणि जेव्हा या लग्नाला कोणीही मान्यता दिली नाही तेव्हा गृहप्रवेश करण्यात काही अर्थ नव्हता. मग काही वेळासाठी सगळं शांत झालं. नेहा नवरी मुलीच्या डोक्याला प्रेमाने हात लावले आणि म्हणाले, बाळा, मला माहित आहे की ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं आणि ते ज्या पद्धतीने झालं ते कोणत्याही मुलीसाठी स्वीकारणं खूप कठीण आहे. पण मला माहित आहे की तू ते खूप चांगल्या प्रकारे सावरशील. पण सध्याची परिस्थिती पाहता मी तुला दुसरी खोली सजेस्ट करते. तू त्या खोलीत जा आणि थोडा वेळ आराम कर. मी तुला काहीतरी खायला पाठवते. असं म्हणत नेहाने तिची मुलगी शियाला हाक दिली. शिया हे नेहाची मुलगी होती. शिया आणि श्याम नेहाची जुळी मुले होती. नेहाने शियाला सांगितले, शिया, तुझ्या वहिनीला तिची खोली दाखव. तिला शेजारची खोली दाखव. तिला भावाचं खोलीत घेऊन जाऊ नकोस. ओके आई, काळजी करू नकोस. पण आपण दोघेही वहिनीला तिची खोली दाखवू. हॅलो वहिनी, कशी आहेस? माफ कर वहिनी, आज तुला हे सर्व सहन करावे लागत आहे. पण नवरी मुलगी एकदाही काहीही बोलली नाही आणि फक्त दोनदा इकडून तिकडे डोके हलवले. तशी वहिनी, तू आम्हाला तुझे नाव सांगितले नाहीस. मुलीने दोघांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, माझे नाव सिद्धी आहे. तर मित्रांनो, सिद्धी आमच्या कथेतील नायिका. वाव वहिनी, खूपच सुंदर आहे. नेहा देखील तिच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श करत म्हणाले, तुझे नाव खूप सुंदर आहे. श्याम आणि शिया दोघेही तिला तिच्या खोलीत घेऊन गेले. नेहाने सिद्धीला जाताना पाहिले आणि ती बिचारी मुलगी फक्त मान हलवली. शिया आणि श्याम सिद्धीला तिच्या खोलीत सोडले आणि सिद्धीकडे पाहून म्हणाले, वहिनी, तुम्हाला काही हवे असेल तर प्लीज आम्हाला दोघांनाही हाक मारा. हसण्यामागे तिचे दुःख लपवत सिद्धीने फक्त मान हलवले. पण सिद्धी थोडी घाबरली होती. ती थोडंसं संकोचून शियाकडे पाहत म्हणाले, आजोबा कसे आहेत ते आम्हाला सांगाल का? वहिनी,
मला अजून ह्याबद्दल काहीही माहित नाही, पण हो, आपण निश्चितपणे आमच्या मोठ्या बाबांना फोन करून विचारू शकतो. तुम्ही थांबा, आपण लगेच फोन करून विचारू. शियाने पटकन तिचा फोन काढला आणि आलोकला फोन केला. आलोकने एकाच रिंगमध्ये फोन उचलला. काय झालं बाळा, का फोन केली आहेस? मोठे बाबा, आजोबा कसे आहेत? बाळा, आजोबा अगदी ठीक आहेत, काळजी करू नका. आणि हो शिया, मी तुम्हाला खास करून हे सांगत आहे की तुमची वहिनी नवीन आहे, तिला काहीही माहित नाही. प्लीज तिची काळजी घ्या, कारण तुम्हाला घरातील परिस्थिती चांगली माहीत आहे. काळजी करू नका मोठे बाबा, काळजी करू नका. आम्ही सिद्धी वहिनीची खूप चांगली काळजी घेऊ. सिद्धी वहिनी? हो मोठे बाबा, शौर्य दादाच्या पत्नीचे नाव सिद्धी आहे. अरे, ते खूप सुंदर नाव आहे. आलोक हे खूप प्रेमाने म्हणाला. आलोकने सिद्धीची फक्त एक झलक पाहिली होती. आलोकला कळले होते की सिद्धी साधी मुलगी नाही आहे आणि त्याला इतकं माहित होतं की ती तिच्या प्रेमाने त्याचा मुलाला वाटणीवर आणू शकेल. पण आज सिद्धी ज्या परिस्थितीतून गेली होती त्या परिस्थितीमुळे त्याचा विश्वास डळमळीत होता. पण कसा तरी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आता काहीही बोलण्याची गरज त्याला वाटली नाही. तसेच शिया श्याम गेल्यानंतर सिद्धी खोलीभोवती पाहत होती. सिद्धी हळूहळू बाल्कनीकडे गेली आणि डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत अंधारात पाहू लागली. देवा, तुम्ही माझ्यासोबत असं का केले? माझी काय चूक होती? मी कुणाचे नुकसान केले आहे? माझी सर्व स्वप्ने भंगली आहेत देवा. ही माझी एकच चूक होती का? मी एका मुलीला तिच्या प्रेमासाठी तिला लग्न मंडपातून पळवले का? शेवटी अशा पुरुषाचे माझं लग्न का झाले जो मला अजिबात आवडत नाही? सिद्धीच्या मनात खूप काही होते, पण ती हे कोणाला सांगणार? म्हणून ती आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहून महादेवाकडे तक्रार करत होती. काही वेळ तिथे उभी राहिल्यानंतर ती खोलीत आली आणि बेडवर बसली. तिच्याकडे घालायला कपडे नव्हते आणि तिने घातलेला लेहंगा खूप जड होता आणि त्यामुळे तिला खूप गुदमरल्यासारखे वाटत होते. तेवढ्या सिद्धीची खोली पुन्हा एकदा टकटक झाली. सिद्धीने दार उघडायला जाऊन पाहिले की शिया तिथे उभी आहे. शियाने सिद्धीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, वहिनी, आम्हाला माहित आहे की तुझ्याकडे कपडे नाहीत, म्हणून आईने तुला हे कपडे पाठवले आहेत. तू आज रात्री हे घालून झोपू शकतेस. उद्या आपण तुझ्यासाठी काही कपडे नवीन आणून देऊ. सिद्धीने तिला काहीही न बोलता कपडे घेतले, खोली बंद केली आणि कपडे बदलू लागली. ती ड्रेसिंग टेबलासमोर बसली. तिचे दागिने एक एक करून काढून आरशात स्वतःचे परीक्षण करत होती. आरशात पाहताना तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवत होता. लग्नानंतर तिच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर सिनेमासारखे चमकत होत्या. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. थोड्या वेळाने तिने कपडे बदलले आणि बेडवर झोपली. कालपासून आजपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी आठवत ती झोपी गेली. दुसऱ्या बाजूला शौर्य क्लबमध्ये बसला होता. एकामागून एक ग्लास पित होता. तो इतका दारू पिला होता की त्याला चालण्याची ताकदच नव्हती. दरम्यान मिताली क्लबच्या एका कोपऱ्यात बसून पित होती आणि हसत होती. मितालीच्या शेजारी बसलेल्या एका मुलाने मितालीकडे पाहिले आणि म्हणाला, काय झालं मिताली, तू आज खूप आनंदी दिसतेस. आनंदाची गोष्ट असं काय आहे? काय झालं? तू आज शौर्यला भेटायला गेली नाही? मी शौर्यला भेटून आले आहे आणि मी शौर्याची प्रतिक्रिया देखील पाहत आहे. त्याचे घरचे शौर्याचे लग्न करण्यासाठी खूप उत्सुक होते. तो समोर बसून दारू पित आहे. एके दिवशी मी त्याला गुडघ्यावर बसवले नाही तर माझे नावही मिताली नाही. चला थोडी रिॲक्शनला ॲक्शन करूया. मितालीने ग्लास तिच्या शेजारी असलेल्या टेबलावर ठेवले आणि शौर्यकडे पाहून अतिशय मोहक आवाजात म्हणाले, शौर्य बेबी, तू स्वतःचे काय हाल केले आहे? तू स्वतःला हे काय बनवलं आहेस? असं तू अजिबात नव्हतास. पण काळजी करू नकोस, आपण नक्कीच लग्न करू. मितालीला तिथे पाहून शौर्य तरतरत्या आवाजात म्हणाला, तू इथे आलीस हे बरे झाले. मिताली, मला तुझी खूप आठवण येत आहे. मला तुझी खूप गरज आहे. चल चल शौर्य,
मी तुला घरी घेऊन जाते. शौर्यने मितालीचा विनंतीला होकार दिला आणि तिच्यासोबत निघू लागला. मितालीने तिच्या मागे उभा असलेल्या मुलाकडे डोळे मिचकावले. तो मुलगा खोडकरपणे हसत तिथे बसला आणि दारू पिऊ लागला. मितालीने मुलाला काही सूचना देऊन शौर्यला क्लबच्या 10व्या मजल्यावरील साईटमध्ये नेले आणि त्याला खाली झोपवले. शौर्य बेशुद्ध पडला होता. मितालीनेही मुलाला त्याच खोलीत आणले होते. शौर्यला झोपवताना मितालीने मुलाला सांगितले, मी सांगतो तसे कर. काळजी करू नको बेबी. तू जे सांगशील ते मी करेन. पण मलाही त्या बदल्यात काहीतरी मिळायला हवे. मितालीने मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, काळजी करू नको रितेश. मी पूर्णपणे तुझी आहे. तुला जेव्हाही हवे तेव्हा तू मला घेऊन जाऊ शकतोस. पण आता जे सर्वात महत्त्वाचे आहे ते कर. ठीक आहे बेबी, तो म्हणाला. रितेशने त्याचा फोन काढला आणि मितालीने शौर्यचे व्हिडिओ करू लागला. तिने शौर्यचा शर्ट उघडण्यास सुरुवात केली. तिने बटणे काढली आणि त्याचा पॅन्टसाठी हात पुढे केला तेव्हा शौर्यने एका झटक्यात तिला खाली ढकलला. शौर्य कितीही नशेत असला तरी तो त्याच्या अंगावर कोणाचेही हात सहन करत नव्हता. त्याला त्याच्या अंगावर काहीतरी रेंगाळत असल्याचे जाणवले म्हणून त्याने मितालीला ढकलले. मितालीला त्याचा धक्का सहन झाला नाही आणि ती जमिनीवर पडली. तुला खूप अहंकार आहे नाही का? मी लवकरच तुझा हे अहंकार मोडून पाडेन. नशेत असूनही तू तुझ्या सवयी सोडत नाहीस. याचा एक व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बनव जेणेकरून त्याला कळेल की तो कोणाशी खेळत आहे. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला खूप समज असते. मी त्याला त्याची जागा दाखवते. तेवढ्यात त्या मुलाच्या मनात काहीतरी आले आणि त्याने मितालीची कंबर धरली आणि त्याच्याकडे वळवला. काळजी करू नको बेबी. तू त्याला ब्लॅकमेल करू शकतेस. चल एन्जॉय करूया. मितालीला समजले की रितेश काय बोलणार आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटले. तिनेही रितेशची मान धरली, त्याला आपल्याकडे वळवले आणि तिचे ओठ त्याच्यावर ठेवले. त्यांचा प्रेम संबंध सुरू झाला. शौर्य शुद्ध हरपून त्याच बेडवर झोपला होता. तो इतका मध्यधुंद होता की त्याच्या समोर त्याच्या शेजारी काय घडत आहे त्याची त्याला पूर्णपणे जाणीव नव्हती. काही वेळातच खोली मितालीच्या मधुघोष किंकाळीने गुंजू लागली. बेशुद्ध पडलेल्या शौर्यला मंद आवाज ऐकू येत होते. त्याच्या नशेमुळे त्याला काहीही समजत नव्हते. दरम्यान मिताली आणि रितेश त्यांच्या प्रेम संबंधाचा आनंद घेत होते आणि शौर्य विरुद्ध प्लॅनिंग बनवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहा तिच्या दररोजच्या वेळेवर उठली होती. देवाला प्रार्थना करून आणि स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाश्ता बनवत होती. नेहाला आजोबांच्या बरे होण्याबद्दलही कळले होते. बलराम यांची प्रकृती जरा सुधारली होती म्हणून ती त्यांच्यासाठी काही पौष्टिक पदार्थ बनवत होती आणि ती नोकरांनाही इतर सर्वांसाठी नाश्ता बनवायला सांगत होती. अलका अजून उठली नव्हती. महाराणीसारखी ती सकाळी 9 वाजण्यापूर्वी उठत नव्हती. अलकाला एक मुलगा आर्यन होता जो इथे नव्हता. तो सध्या शिक्षणासाठी भारताबाहेर होता. आर्यनला त्याचा भाऊ शौर्य खूप आवडत होता आणि तो त्यासाठी सर्वस्व त्याग करायला देखील तयार होता. शौर्याच्या आग्रहामुळे आर्यन परदेशात शिक्षणासाठी गेला. सिद्धीची खोली सिद्धी अजूनही तिच्या बेडवर झोपली होती. सिद्धीच्या खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा अनेक वेळा टोठवल्याचा आवाज ऐकून सिद्धीने डोळे उघडले. मग तिला पुन्हा एकदा दार टोठवण्याचा आवाज ऐकू आला आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तिला समजताच ती पटकन बेडवरून उठली आणि उभी राहिली आणि स्वतःला शिव्या देत मनात म्हणाली, मी काय केलं? आज मला इतका उशीर का झाला? आतापासून मला स्वतः काळजी घ्यावी लागेल. सिद्धीने स्वतःला सावरले आणि दार उघडले. सॅम आणि शिया दोघेही तिच्या समोर उभे होते. गुड मॉर्निंग वहिनी. सिद्धीने काहीही बोलले नाही आणि फक्त मान हलवली. लवकर ये वहिनी, आई काली तुझी वाट पाहत आहे. हे तुझे कपडे आहेत, आईने पाठवले आहेत. तू हे घाल आणि तयार होऊन खाली ये. सिद्धीने फक्त मान हलवली, कपडे घेतले, दार बंद केले आणि बाथरूमकडे गेले. इथे डायनिंग हॉलमध्ये श्याम आणि शिया दोघेही डायनिंग हॉलमध्ये आले तेव्हा नेहाने त्यांना सिद्धीबद्दल विचारले
आणि शियाने तिला सांगितले की आई, वहिनी तयार झाल्यानंतर लगेच येईल. नेहाच्या मनात थोडी भीती होती. तिला वाटत होते की अलका उठण्यापूर्वी सिद्धी ते असायला हवी होती. पण तिचे विचार व्यर्थ होते, कारण अलका आधीच तयार होऊन डायनिंग हॉलमध्ये आले होते. अलकाला पाहून नेहाचा चेहरा थोडासा पडला, पण तिने लगेच स्वतःला सावरले आणि कामाला लागले. दरम्यान आलोक आजोबांसोबत हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार होता. डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचे आदेश दिले होते. आजोबा पटकन स्वतःला सावरले आणि आलोककडे पाहून म्हणाले, आलोक, हे हॉस्पिटल मला शोभत नाही. प्लीज मला लवकर घेऊन जा. हो बाबा, काळजी करू नका, मी तुम्हाला लगेच घेऊन जाईन. इकडे अलका डायनिंग टेबलवर बसून नेहाकडे पाहत म्हणाले, मला आज नाश्ता मिळेल का? नेहा खोट्या हास्याने अलकाकडे पाहिले. का नाही दीदी, नक्कीच मिळेल, नाश्ता तयार आहे, हे म्हणत नेहाने नाश्ता दिला. तेवढ्यात तिला आजोबा यांचे आठवण आले. नेहाकडे पाहून ती म्हणाली, मामांजी आता ठीक आहेत ना? हो दीदी, भाऊसाहेब फोन केले होते. त्याने मला सांगितले की ते आता ठीक आहेत आणि त्यांनी लवकरच घरी येईल. बर, मामांजी ठीक आहेत हे बरं झालं, नाहीतर त्या अडाणी मूर्ख मुलीमुळे आज माझ्या मामांजीचं काय झालं असतं कुणास ठाऊक. तेवढ्यात नेहाने मनात विचार केला, जर तुला मामांजींना विचारायचे इतकी उत्सुकता असेल तर तू एकदा तरी त्यांना भेटायला जायला हवं होतं. पण तुला किट्टी पार्टीतून आता टायमिंग मिळाले आहे. नेहा मनातल्या मनात फक्त हे सगळं विचार करत होती, पण ती ते बोलू शकत नव्हती. अलका तिच्या नाश्त्यात मग्न होती आणि तिला जगाची पर्वा नव्हती. कोणी जगले की मेले तिने एकदाही पाहत नव्हती आणि तिला पुन्हा विचारणे योग्य वाटले नाही. तेवढ्यात नेहा सिद्धीला पायऱ्यावरून खाली येताना पाहिले. सिद्धीला येताना पाहून नेहा हसली, कारण सिद्धी नेहा दिलेल्या साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या डोक्यावर पदर होते आणि हातात बरगतच्या हिरव्या बांगड्या असल्याने ती खूप गोंडस दिसत होती. बांगड्यामुळे तिच्या हाताला जखम झाली असली तरीही तिने दुखापतीकडे लक्ष दिले नाही. नाश्ता करत बसलेला अलकाचा पायाला स्पर्श केला. अलका खाली पाहिले तेव्हा तिला एक जोरदार म्हणजे खूपच राग आला. रागाने तिने सिद्धीला लाथ मारली. तोल आवरता आल्या नसल्याने सिद्धी लगेच खाली पडली. सिद्धीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अलकाकडे पाहिले. अलकाने सिद्धीकडे तिरस्काराने पाहिले. मी सकाळी सकाळी कोणाचा चेहरा पाहिला? माझा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त होईल कोणास ठाऊक. हे अडाणी मूर्ख मुली, माझे पाय स्पर्श करण्याची परवानगी कोणी दिलं तुला? मला सांग, असे म्हणत अलकाने सिद्धीचे केस घट्ट धरले. तुला मोठ्या घरची सून व्हायची आहे ना? मी तुला मोठ्या घरची सून होण्याचे परिणाम दाखवते. तिचा चेहरा तिच्या मोठ्या बोटाने धरून झगडा घाबत ती म्हणाली, तुझ्या ह्या दुर्दैवी चेहऱ्याने पुन्हा माझ्या जवळ येऊ नकोस, नाहीतर मी तुला ह्यापेक्षाही वाईट त्रास देईन की तू कोणालाही तुझी चेहरा दाखवू शकणार नाहीस. असं म्हणत तिने तिला पुन्हा लाथ मारली आणि सिद्धी खाली पडली. नेहा हे पाहून सहन करू शकली नाही आणि धावत जाऊन सिद्धीला पकडली. थोडीशी रागात नेहा अलकाकडे पाहिले आणि म्हणाले, दीदी, हा कसला प्रकार आहे? मी मान्य करते की तू तिला तुझी सून मानत नाहीस. ह्याचा अर्थ असा नाही की तू तिच्यावर हात उचलशील. ती देखील एक माणूस आहे, किमान इतकी दया तरी असायला हवी. मग नेहाला ती टोमणे मारत म्हणाली, काय झालं नेहा? आजकाल तुझी जीभ खूप बोलू लागली आहे. मला वाटत होतं की तू अजिबात बोलणार नाहीस, विशेषत माझ्या समोर. पण मला माहित नव्हतं की ही मुलगी इतके असल्याने तुझा आवाज उडशील. आणि ही सून म्हणजे काय? मी तुला किती वेळा सांगितले आहे की मी तिला माझी सून मानत नाही. जर शौर्य बायको मानत नसेल तर मी तिला माझी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. तेवढ्यात त्यांना दारावर एक आवाज ऐकू आला, तुमचा स्वीकार किंवा नकार काहीही बदलणार नाही.
ती शौर्यची पत्नी आहे आणि नेहमीच राहील. म्हणून या सर्व गोष्टी डोक्यातून काढून टाक. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, समजले का? आणि आता जर मला पुन्हा तुझ्याकडून तुझ्या सुनेविरुद्ध काही ऐकू आले तर समजून घे. आलोकला इतकं संतापलेला पाहून अलका शेवटी शांत झाली आणि तिने मान हलवली. आलोकने आजोबांची काळजी घेतली आणि त्यांना लिव्हिंग हॉलमध्ये आणले. ते आलोकला सोफ्यावर बसवायला सांगत होते तेव्हा आलोक आजोबांकडे पाहून म्हणाला, बाबा, तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि आराम करा. अरे नाही आलोक, मला थोडा वेळ बसू दे. तू काळजी करू नको, आता मी खूप स्ट्रॉंग झालो आहे.